आणि आता निखिलला निघालेला आहे. कार्यक्रम बघून निघाला असणार रे. कसा होता कार्यक्रम? मस्त. आता माघार नाही, मृत्यूदर नाही. या पृथ्वीचा आवाज देवगणापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे देवगण. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मित्रांनो, आत्ताच कार्यक्रमावर आलेलो आहे. म्हणजे भजनाचा कार्यक्रम होता आमचा. त्या कार्यक्रमावरून आत्ता आम्ही आलेलो आहे आणि आत्ता दादरलाच इथेच कार्यक्रम होता, माटुंगा आणि दादरच्या मध्ये. तर आम्ही आता नमन आहे श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ, या मंडळाचं नमन आहे, तिथे चाललेलं आहे आता. तर थोड्या वेळाने एंट्री करायची आहे आतमध्ये. भारती माऊली वाजवायच्या आहेत त्या नमनामध्ये. तर सगळे आतुरता लागले नमनाची. संध्याकाळी 7 वाजता शो चालू होणार आहे, 7-7:30च्या दरम्यान. आणि त्यासाठी आजचा ब्लॉग बनवतोय. आणि आजचा ब्लॉग सुद्धा बघा, मुंबईच्या रंगमंचावरती आपले कोकणचे कलाकार झुडगूस घालणार आहेत. तर त्याचं आजचं नमन आहे. तर आजचा ब्लॉग सुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा. ट्रॅफिक जबरदस्त आहे इकडे आणि घुमतो इकडे तिकडे. आवाज यांना जाऊ दे, गाड्या सगळ्या जाम झाल्यात. रात्री शोचा पब्लिक आला की अजून गाड्या जाम होतील परत. आता क्रॉस करा चालेल तुम्ही. तुला लग्नाला घेऊन टाकायचं नाही. आता लग्न करा झालं तुमचा. नाही हो, एवढं लवकर नाही. भेटा पण चांगला घेऊन. अचानक भेट कसं दाखवलं? अचानक भयानक भेट. अरे इकडे कसं तू गेल्या वेळी पण हेलिकॉप्टर कुठं उतरवलं? हेलिकॉप्टर ते तिकडे ठेवलाय वर. पंख्यावर सगळं घातलं. सगळे शो साठी तयार आहेत. कार्यक्रमाला गाव गोंधळचा सुद्धा बॅनर आहे, दाखवतो तुम्हाला. थांबा. तिकडे जाते आपल्याचा फोन आलेला मला. आपल्याला फिरतोय तो. मी जाऊन येतो बोललो. पोचल्यावर फोन कर, घाबरू नको. मस्त छान कार्यक्रम हाऊसफुल होता. हा बघायला थांबला नाही, हाऊसफुल होता म्हणतो. रेकॉर्डिंग आहे ना ते. हे बुक याचं चालू आहे का बुकिंग? आणि आता निखिलला निघालेला आहे. कार्यक्रम बघून निघाला असणार रे. कसा होता कार्यक्रम? मस्त. आता मार्केट फिरतोय आम्ही. साईड बॅग घ्यायचे कार्यक्रमाला, थोडा वेळ साईड बॅग घ्यायचे. त्यांचे साईड बॅग तुटले, अशी पाहिजे आम्हाला साईड बॅग. आळंदीला गेलो त्या याच्यात ते गर्दीत तोडून टाकली. आता इकडे काय कुठे नजरेत येत नाही. नजरेत येत नाही आहे बॅग. फिरूया आपण. मोबाईलला ग्लास टाकतोय भारती माऊलींच्या. कव्हर घेतला, कव्हर नवीन घेतलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. मोबाईल नवीन घेतल्यावर की माझ्या कॉंग्रॅच्युलेशन करू नका. कव्हर घेतलाय. पार्टी तो बनती है. 100 रुपये के लिए पार्टी. कितना? 200 रुपये का. मोबाइल नया, स्क्रीन गार्ड नया. अभी देखा वो बेटर है. बिंग मारून बसवत आहे. श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह.
तिथून आतमध्ये बॅनर लागलेला दाखवतो तुम्हाला. अशा रीतीने सिंधुरासुराचा वध बहुरंगी नमन श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी. आणि हे बघा हाऊसफुल शो हाऊसफुल झालेला आहे. कलाकार आम्हाला पार्टी देणार आहेत. आणि थांबा दाखवतो अजून एक. हा बघा गाव गोंधळ निखिल दादाचं सुद्धा नाटक आहे गाव गोंधळ म्हणून 21 तारखेला आहे. तर तुम्ही सर्वांनी या आणि भरभरून प्रतिसाद द्या. नक्की बघा फुल कॉमेडी नाटक आहे 21 तारखेला. तिकीट लवकरात लवकर बुक करा. आणि हे जे नंबर खाली दिलेले आहेत त्याच्यावरती जाऊन तिकीट बुक करून नाटकाचा आस्वाद घ्या. लस्सी पिण्यासाठी आलो इथे. सकाळपासून कार्यक्रमात दंग होतो तर या लस्सी पिण्यासाठी. सकाळपासून गरम झाला आता थंड होतोय आणि नंतर मग आवाजाच थंड होणार आहे आमचा. भजन स्पर्धा 25 तारखेला त्याची आम्हाला करायचं जेवण आणि आम्ही मस्त आवाजावर औषध पितो. तर आता एंट्री मिळाली आणि सगळं साहित्य वरती नेत आहेत हॉलमध्ये. नवीन आणले मस्त नवीन आले. पेंटिंग दिसते काय एवढी मोठी पाहिजे होती पण छोटी झाली. अरे तू कुठे नमन आला. बाकी काय म्हणजे अशा रीतीने सगळा सेटअप लावताना. आणि आमचे कुलटे दादा आहेत ते त्यांना बघितलं नाही आहे कीबोर्ड मास्टर. त्यांच्यावर सगळं आहे. ते जसं वाजवतील तसं आम्ही वाजवतो. मुंबईला आम्ही पहिल्यांदा झालेले त्यामुळे काय खदलं व्हायचं त्यांच्यावर नाही आमच्यावर. ते बरोबर खदलवतील. आणि अरे देवा हे VIP सीट वरती येऊन बसले. झुके का नाही साला. या कार्यक्रमाच्या दरम्यान खूप असे चाहता वर्ग म्हणजे सबस्क्रायबर फॉलोअर्स खूप जण भेटले आणि त्या सर्वांनाच म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवता नाही आलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुम्हा सर्वांना भेटून खूप भारी वाटलं. असाच तुमचा साथ तुमची सपोर्ट असाच कायम सोबत असू द्यात ही सदिच्छा व्यक्त करतो. गर्दी वाढली आता. जबरदस्त क्राऊड आहे. सोडत नाही. आणि आमचे मित्र शुभम दादा धोपट मोबाईल आपला हातूच आहे. आपण तिकडे व्हिडिओ करतोय. तिकडे रोहित दादा जबरदस्त खतरनाक. आणि सपनात आपण ब्लॉग करतोय. सगळे तयार होत आहेत. मेकअप चालू आहे आतमध्ये. तर थोड्याच वेळात नमनाला सुरुवात होणार आहे. तयार आहेत ना इंद्रदेवा? रेडी. फोटो काढायचा आहे. हा
आणि हाऊसफुल शो. शुभारंभाचा नारळ फोडण्यात आलेला इथे आणि आता सुरुवात होते. कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात. तो नमनाचा कार्यक्रम काही क्षणात आपल्या समोर सादर होतोय. धन्यवाद. सुस्वागतम स्वागतम रसिक मंडळी. मुंबई कार्यकारिणी मंडळ तळेकांडे रेवाळीवाडी, मुंबई कार्यकारिणी मंडळ तळेकांडे रेवाळीवाडी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी या मंडळानं या ठिकाणी या मुंबई रंगमंचावर, या भव्य दिव्य अशा रंगमंचावर श्री रवळनाथ नमन रत्नागिरी रेवाडी आमच्या या नमन मंडळाला या ठिकाणी आमची कला सादर करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आम्ही मुंबई कार्यकारिणी मंडळ तळेकांडे रेवाळीवाडी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. परशुरामाच्या पुण्यभुवरी भूमी नमन कलेची वाणी, परमेश्वराच्या अवताराची कलाकार बोलतो गाणी. निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला. परशुरामाच्या पुण्यभुवरी परशुरामाच्या पुण्यभुवरी भूमी नमन कलेची वाणी, परमेश्वराच्या अवताराची कलाकार बोलतो गाणी. निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला. या ब्रह्मांडामध्ये धन्य सिंधुवर धन्य झाला. गुरु शुक्राचार्य यांच्या उद्देशानं भक्षण करून अन्न पाणी वच्च करून या ब्रह्मदेवांची आराधना केली.
या पंचतत्वांच्या देवांना महाराच्या गाभाऱ्यात पंचकाला तुमच्या ब्रह्मदेवांची केलेली आराधना आणि त्याच साधनेचे फळ या देहा समृद्धत्वाचं दान साक्षात ब्रह्मदेव मधून प्रसन्न झाले. भक्ती भाव अंतरीचा हा मनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवाच माणुसकीचा देव पाहिला देवेंद्र सिंहासनी विराजमान होणारा सेंद्रातूर हा इतर म्हणे देवेंद्र या देश कोणी देवांचा राजा स्वर्गीय सुखाचा आनंद घेतोय. आता या सिंधुरासूर सम्राटाचे देवांचा राजा देवेंद्र देवराज सिंहासनावरून पाणउतार हो. अमरावती माझ्यातून तू माझा पाईक आहे. अतिथी देवो भव. सिंधुरासुरा तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस, त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु माझी तुला विनंती आहे, या अमरावती मिळवणं एवढा सहजासहजी सोपं नव्हे. एक सहस्त्र अश्वमेध यज्ञ करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे, त्यामुळे तू माझ्या अमरावती मधून माघारी जा. देवेंद्र हा सिंधुरासुर तुझ्या अमरावतीमध्ये आला, माघारी जाण्यासाठी नव्हे, भजनी तवला
या संभव या ब्रह्मदेवाने तुला नाव प्राप्त केलं. आता माघार नाही, मृत्यू तर नाही. दैत्यराज या पृथ्वीचा आवाज देवगणापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे देवगण दैत्यराज. देव श्रेष्ठ होते आहेत नाही. यामुळे श्रेष्ठत्वाचा ध्वज हा दैत्यराज फडकवणार आणि ध्वजाचा श्रेष्ठत्व महादेव तुमचं. लांजाचे आहेत सगळे आपल्या फॉलोअर्सचे सबस्क्रायबर आहेत. धन्यवाद. असा सपोर्ट करत राहा मित्रांनो. अरे मुंबई बघायला आहे ना. काय केस कोणचं आणलं ते? कुठं आणलं? मुंबईच आणलंस काय? भारी आहेस तू. एंट्री कधी आहे तुझी? सपना आता तयार झालेलं आता. अरे परत तो केस दिसत रे. हे नाक भारी आहे. नाक मी लावून बघतो.
याच्यासाठी आली तिथं मग कशाला आली मग तू बंद की तुझ्या नावाला नवं गाणं आहे तुला 7 काय तुला 8 पण देईल पण म्हण काही त्याला करता बरं काय का जाऊ तुम्ही भले आहो ना काम धंदा कसा व्यवस्थित चाललाय ना हा आता आपला चिंगा पण येतोय मग सुट्टी घ्या आणि लवकर या सावकाश काम धंदा करा भलं ना बरं आता येते नव्हतं हा मी माझं बोलतो सगळं शेवटी आपलं पकडलं रे बरोबर झाले मग काळजी घेतली पाहिजे शो झालाय आता फोटो चालू आहे फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा छान झाला कार्यक्रम एक नंबर तर निघाले आता चला टाटा हे वरती गेले कुठं हे घुसमटले हे स्वतःच आहेत कुठे जायचं स्वतःच आहेत कुठे जायचं स्वतःच आहेत बाय बाय अरे चल स्टेशनला नाही तू नमन संपली आता घरात होता आपली कार्यक्रम हाऊसफुल तसा ट्रॅफिक फुल कार्यक्रम एक नंबर झाला नमन बघून दमलेत सगळे नमन बघून दमलेत आणि निघाललंय हो वाकडे आहे ना वाकडे हवा आता ते नाक लावून आला ना नाक लावून आणि उद्या गावाला दत्त मंदिर ना दत्त मंदिर ना आपण दत्त मंदिर जातोय ना आपण छान झाला ना सांताक्रूजला उतरते जरा चौका जा हा चौकात जावा पोचल्यावर कॉल करा उद्या काय तर सांग नक्की रात्री उद्या निघूयात खरं सांगतो चल बाय बाय
हे सांताक्रूजला उतरलेत, आता मला पार्ल्याला उतरायचंय. तर स्टेशनवरती आता उतरलोय आणि चाललोय. आता वाजलेत रात्रीचे 12 वाजलेत घरी यायला. जाऊया आता घरी. तर मित्रांनो, आजचा व्लॉग हा संपवण्याची वेळ आलेली आहे आणि खूप जबरदस्त झाला कार्यक्रम. आणि आपले कोकणातले कलाकार या मुंबईच्या रंगमंचावरती येऊन इथे कार्यक्रम करतात, आपली लोककला जी आहे ती सादर करतायत, ती जतन करण्याचं काम करतायत. तर मुंबईच्या आपल्या रसिक प्रेक्षकांनी सुद्धा खूप भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच थांबवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.